आदर्श विद्या मंदिर संस्था 1992 पासून आज तागायतपर्यंत उच्च माध्यमिक विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होतो आणि 2021 पासून उपप्राचार्य आणि 2024 पासून प्राचार्य पदावर मला काम संधी मिळाली। या कालावधीमध्ये मी या संस्थेमध्ये काम करत असताना विद्यार्थी, सहाय्यक शिक्षक आणि संस्थाच्या पालकवर्ग यांच्याकडून मला अपेक्षित असलेलं सहकार्य वेळोवेळी मिळत गेलं आणि म्हणूनच मी माझ्या या सेवेचा कालावधी उत्तमरित्या पार पाडले। मी माझ्या कालावधीमध्ये 32 वर्षाच्या सेवेत एकही दिवस मी सिक लीव्ह घेतलेली नाही। म्हणजे मला परमेश्वराकडून देखील प्रकृती चांगल्या प्रकारची उपलब्ध झाली। या सेवेत मला कोणत्याही प्रकारे डॉक्टरकडे जावं लागलं नाही। हे माझ्यावर परमेश्वराचे खूप उपकार आहेत। मला या संस्थेकडून ज्या वेळेस पदोन्नती असेल त्या वेळेस पदोन्नती देखील सन्मानाने मला या ठिकाणी वागणूक मिळाली। त्याबद्दल मी संस्थेचा देखील आभारी। विद्यार्थी वर्गात शिकवत असताना देखील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला। जेव्हा 12वीची परीक्षा पास होऊन गेलेले विद्यार्थी बाहेर भेटतात तेव्हा निश्चितपणे नमस्कार करतात। त्यांच्यातला भाव हा निश्चितपणे मला माझ्या व्यवसायातील प्रेरणादायी स्थान म्हणून ठरवतात। माझ्या कारकिर्दीमध्ये मला जे शिक्षक बरोबर जे शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं। त्या सहकार्यामुळेच मी कार्यालयीन कामकाज देखील व्यवस्थितरित्या पार पाडले। अनेक शिक्षकांची लखडलेली कामं देखील पूर्ण जवळजवळ 27 शिक्षकांना निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी अशा प्रकारची बाकी असलेल्या श्रेणी देखील मिळवून दिल्या। त्यामुळे शिक्षकांची देखील थांबलेली कामे पूर्ण झालेली आहेत। आपल्या विद्यालयामध्ये वाढती विद्यार्थी संख्या प्रवेश पाहून आपण इयत्ता 11वी साठी कॉमर्स व सायन्स विभागामध्ये देखील एक जादा तुकडीचा प्रस्ताव संस्थेला देखील त्याला मान्यता ठाणे जिल्हा परिषदेतून त्याला मंजुरी मिळालेली आहे। मुख्य शिक्षण संचालक डेप्युटी डायरेक्टर कार्यालयाकडे आपण ती फाईल रवाना केलेली आहे। म्हणजे शेवटच्या टप्प्यात आपल्याला मंजुरीसाठी या 2 तुकड्या आहेत। अशा प्रकारे आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचा जर विचार केला तर निश्चितपणे प्रेरणादायी ठरलेली ही कारकीर्द माझ्यासाठी मला वाटत आहे। जेव्हा आम्ही शाळेची ट्रिप काढायचो त्या ट्रिपमध्ये बऱ्याच वेळेस आम्ही विद्यार्थी अनेक ठिकाणी ट्रिपसाठी घेऊन जायचो। जेव्हा आम्ही औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, पैठण अशा प्रकारची 5 दिवसाची मोठी ट्रिप काढलेली होती। त्यामध्ये 50 मुली आणि फक्त 5च मुलं अशा ट्रिपमध्ये आम्हाला अनेक ठिकाणी अडचणी आल्या की बाहेरच्या ट्रिप यायच्या त्या ट्रिपमधली मुलं आम्हाला बऱ्याच ठिकाणी त्रास द्यायचे। तेव्हा सर्व बरोबर असलेले शिक्षक हे त्या ट्रिपमध्ये अत्यंत काळजीपूर्वक 5 दिवस काम करत होते। हा एक माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमधला एक महत्त्वाचा अनुभव मला आलेला आहे। त्याचबरोबर बोर्ड परीक्षा बऱ्याच वेळेस मी कंडक्ट केलेल्या आहेत। बोर्ड परीक्षा कंडक्ट करत असताना केंद्र प्रमुख म्हणून काम करत असताना देखील अनेक अडचणी यायच्या। बऱ्याच वेळेस वर्ग अनेक ठिकाणी शिफ्ट करावे लागायचे। तर अशा प्रसंगी देखील काही बाहेरच्या शाळांकडून देखील चांगल्या प्रेशर आले। जेव्हा तालुका पातळीवरील किंवा जिल्हास्तरीय काही विज्ञान प्रदर्शन शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित झाल्या त्या प्रसंगी बाहेरच्या आलेल्या शाळांनी देखील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिले। तर अशा प्रकारे या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अनेक अनुभव या ठिकाणी मला आले आहेत। नमस्कार। सरांचं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक संघर्ष केलेला आहे। प्रत्येक नवीन येणाऱ्या शिक्षकाला त्यांच्या मार्गदर्शनाने एक नवीन आत्मविश्वास प्राप्त होत असे। माझ्या सुरुवातीच्या काळापासून त्यांनी मला वेळोवेळी सूचना केल्या, मार्गदर्शन केलं आणि त्याचा फायदा मला झाला। त्यांच्या या मार्गदर्शनाबद्दल, त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार। श्री शेख सर यांना निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सय्यद सर, पर्यायाने शेख सर, म्हणजे त्यांनी जेव्हा आपल्या मुख्याध्यापक पदाची कमान सांभाळली थोडंसं संघर्षातूनच त्यांना या पदापर्यंत पोहोचता आलं, परंतु कुशल नेतृत्व आणि संयमी स्वभाव त्यामुळे आलेल्या अनेक
प्रश्नांवर अतिशय लिलयापणे मात करून सय्यद सरांनी आपली कारकीर्द अतिशय सुंदरपणे सांभाळली. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय कसा राहील याकडे कटाक्षाने त्यांचं नेहमी लक्ष असतं. त्याचप्रमाणे त्यांचा महत्त्वाचा जो गुण आहे, स्वभाव आहे, तो म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाला, सभेला ते उभे राहिले आणि विषय कुठलाही असला तरी न अडखळता त्या विषयावर परखड करणे आणि विस्तृतपणे भाष्य करण्याची कला त्यांना लिलया अवगत आहे. इतिहास हा त्यांचा आवडता विषय असावा असं मला वाटतं, कारण इतिहासासंदर्भामध्ये बोलत असताना ते अतिशय मुद्देसूदपणे मांडणी करून तो विषय हाताळत असतात किंवा मांडत असतात. सरांबद्दल सर माध्यमिक विभागात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झाल्यानंतर सरांशी मोठा संपर्क आला. त्याआधी उच्च माध्यमिक विभागामध्ये कार्यरत असल्यामुळे तेवढा परिचय त्यांच्याशी झाला नाही, परंतु जेवढा परिचय झाला तो अतिशय सुखावणारा होता असं मी म्हणेल. आणि त्यांना येणारा काळ हा सुखसमृद्धीचा आणि आयुरारोग्याचा जावो ही माझ्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी हा क्षण उपलब्ध होतोच, आणि हा क्षण निरोप समारंभाचा नसून तर सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. सय्यद सर यांचा विषय अर्थशास्त्र, आणि ह्या अर्थशास्त्र विषयामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून आज शिक्षणाचं ध्येय आणि जे उद्दिष्ट आहे ते सफल केलेलं आहे. त्यांनी फक्त एक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नसून त्यांनी जीवन ध्येय म्हणून हे कार्य संपन्न केलेलं आहे. अशा सरांचा आज निरोप समारंभ, खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे की सरांनी जे काही विद्यार्थ्यांना दिलेलं आहे, आज त्यामुळे विद्यार्थी सर्व विभागामध्ये चांगल्या हुद्द्यावर, चांगल्या पदावर कार्यरत आहे. हे तर हे सरांचं शिकवण्याचं कौशल्य, विषयज्ञान आणि अशा प्रकारे मार्गदर्शन आणि अध्यापन करण्याचं कार्य सरांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे. अशा सर्व मनमिळावू सर्वांशी जिव्हाळ्याचं नातं जोडणारे आपले सय्यद सर आज सेवानिवृत्त होत आहे. परमेश्वरापुढे मी एकच मागणी करेल की सरांना सदृढ व दीर्घ आयुष्य लाभो. आमच्या विद्यालयाचे माध्यमिक उच्च विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेख सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना पुढील जीवनासाठी माझ्याकडून, माझ्या इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या 32-33 वर्षामध्ये वेगवेगळी जबाबदारी ही अतिशय प्रामाणिकपणे भूषवली. सुरुवातीला शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरले, तसेच शिक्षक म्हणून ते आपल्या सहकारी शिक्षकांमध्ये सुद्धा तेवढेच लोकप्रिय ठरले. नंतर मुख्याध्यापक झाले आणि मुख्याध्यापक म्हणून एक कुशल ॲडमिनिस्ट्रेटर कसा असतो म्हणून त्यांनी संस्थेमध्ये सुद्धा आपला ठसा उमटवला. थोडक्यात त्यांना जी संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. आपण त्यांच्या संदर्भात असं म्हणू शकतो की शब्दांनी ज्ञान देणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे आणि प्रामाणिकपणाची शिकवण देणारे, आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी देणारे श्री सय्यद सर. सय्यद सर हे जेव्हा किंवा जे काम त्यांच्यासाठी येते ते अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. जेवढे ते शाळेसाठी डिवोटी आहेत, आपण जर बघितलं असेल तर ते जे काही काम हाती घेतात ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करताना दिसतात. शाळेची उंची वाढवण्यासाठी, शाळेचा निकाल वाढवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे यासाठी ते नेहमी दक्ष राहायचे. ते एक विश्वासू मित्रच नाही तर प्रामाणिक असे सहकारी सुद्धा राहिले आहेत. पण प्रत्येक आव्हानांचा सामना त्यांनी अतिशय शांत, तत्परतेने, काळजीपूर्वक, कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे सोडवले. मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांना अनेक अडचणी आल्या, परंतु अडचणी आल्या त्या सोडवल्या. त्या आल्यानंतर त्यांनी जबाबदारी स्वीकारली, परंतु ज्या शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य केलं, त्यांच्या पाठीशी नेहमी ते ठामपणे उभे राहिले. त्यांनी आपला, तुमचा, माझा, त्यांचा असा भेदभाव कधीही केला नाही. जो उत्कृष्ट काम करेल तो माझा आणि त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील अशीच त्यांची धारणा होती. आपण
त्यांना संस्थेबद्दल प्रचंड आत्मीयता दिसून आली त्यांच्या कार्यातून। जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून शाळा जात होती त्यावेळेस ते ताठरपणे, खंबीरपणे संस्थेच्या पाठीशी, शिक्षकांच्या पाठीशी, विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले। शेवटी मी असं म्हणेल की त्यांनी त्यांची सर्व्हिस हे यशस्वीपणे पार पाडली। आता रिटायरमेंट नंतरचं जीवन सुद्धा ते यशस्वी बनवलं। त्यांनी जे काही शाळेसाठी योगदान दिलं, विद्यार्थ्यांसाठी योगदान दिलं, शाळेची उंची वाढवली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या नंतरच्या जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। आदरणीय शेख वहीद अहमद अब्दुल रहमान सर आपल्यातल्या कर्तव्यदक्ष शिक्षकी कार्यकर्त्याला हे मानाचं अर्घ्य प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे। शहापूर तालुक्यातील शेरे गावात एका सामान्य कुटुंबाच्या पोटी जन्म ते आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक हा प्रवास विस्मित करणारा असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। जन्म जरी सामान्य कुटुंबात झाला असला तरी गावात तुमचं असलेलं आदराचं शिखरोच्च स्थान तुमच्यातल्या असामान्यत्वाचं दर्शन देतं। अनेकांना किचकट वाटणाऱ्या विषयांपैकी अर्थशास्त्र हा एक विषय। तुमच्या अध्ययनाचा आणि अध्यापनाचा नेमका हाच विषय घेऊन एकही दिवस पुस्तक हाती न घेता ज्या प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन केले हे वाखाणण्याजोगे। शिकवताना तुम्हाला कधीही पाहिले तर वर्गात फक्त तुमचा आवाज व त्या आवाजाला ध्यानवस्थेत एकचित्ताने विद्यार्थ्यांनी दिलेली दाद ह्याच नेहमी एकरूप दर्शन व्हायचं हेही तितकंच खरं। मनात कधीही मोठेपणाचा, कोणत्याही पदाचा पडेजावपणा न करता तुमच्यावर पडेल ती जबाबदारी तुम्ही पूर्णत्वास नेली। म्हणून प्राध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशा सर्व पदांना निपक्षपणे योग्य तो न्याय देऊ शकलात। हे सर्व जरी असलं तरी तुमच्यातला शिक्षक तुम्ही कुठेही हरवू दिला नाही। कायम तेवत असणाऱ्या एखाद्या दिव्याप्रमाणे तुम्ही तुमची ज्ञानसाधना चालू ठेवली। सर्वांना सामावून घेण्याची तुमची वृत्ती, शांत पण वेळप्रसंगी संयम राखून तेवढेच कठोर होण्याची तुमची क्षमता, कायम वेळेशी एकनिष्ठ असणारा तुमचा स्थायी भाव, मी शाळेसाठी आहे, माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे असं मानून एकही दिवस रजा न घेता या विचारूपी मंदिराची केलेली निस्वार्थ सेवा या सर्व गुणांचा सन्मान करताना कृतज्ञतेचे हे अर्घ्य आम्ही आपणास अर्पण करीत।